धंडगाव तालुक्यात वन विभाग अचानक ॲक्शन मोडवर आल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे ताबे दणाणले आहेत। मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कारवाई करत विनापरवाना बेकायदेशीरपणे सागवान लाकडाची वस्तू तयार करणाऱ्या दुकानावर अचानकपणे धाड टाकून मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या बातमीनुसार अक्राणी व बिलगाव रेंज स्टाफसह धनाजी बुद्रुक येथील आरोपी वापरत असलेल्या घरात तपासणी केली असता फर्निचर तयार करण्याचे लाकडे व मशिनरी साहित्यासह आजूबाजूस ताजा भुसा बारीक पट्ट्या मिळून आल्या। सदरचे काम करण्याची कोणतीही परवानगी व पास नसल्याने सदर मुद्देमाल ताब्यात घेऊन सरकारी व खाजगी वाहनाने धंडगाव डेपोवर आणून जमा करण्यात आले। सदर साग चौपाट मालाचे मोजमाप केलं असता एकूण साग चौपाट 81 नग किंमत 42,280 रुपये, सोफा सेट 1 व खुर्ची 2 नग व बंगडी 1 नग अंदाजे किंमत 40,000 रुपये, रंधा मशीन 1 नग, डिझाइन मशीन 1 नग, ब्लेड मशीन 1 नग अंदाजे किंमत 88,000 रुपये, साग चौकट नग 20 अंदाजे किंमत 50,000 रुपये असा एकूण 2,20,280 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक धंडगाव श्री AS पाडवी यांनी त्यांच्याकडील वनगुन्ह्यानुसार नोंदवण्यात आला आहे। सदर कारवाई उपवनरक्षक नंदुरबार विभाग व विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग धुळे सहाय्यक वनरक्षक अक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली व CA काटे मॅडम वन क्षेत्रपाल अक्राणी यांच्या नेतृत्वाखाली DA पाटोळे वनपाल धंडगाव, BM परदेशी वनपाल माकडकुंड, DR केळकर वनपाल भूषा, BR पाटील वनपाल असली, वनरक्षक पवन पाडवी, उमेश पावरा, अनिल पाडवी, मंगेश वळवी, अनिल पावरा, रोहिदास पावरा, देवीदास पाडवी, श्रीमती रेखा पावरा, बबिता वसावे, जोली वळवी, वाहन चालक वनमजूर ओरजी वळवी, शिवाजी पाडवी, खात्या पाडवी, रेल्या पावरा इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांच्या समूहाने सदरील कारवाई यशस्वीरित्या केली। पुढील तपास वनपाल धंडगाव DA पाटोळे करत आहेत। गोपाल पावरा, धंडगाव प्रतिनिधी।